नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्निंग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार इयत्ता 6वीचा मराठीचा संकलित मूल्यमापनाचा पार्ट 2चा पेपर. ठीक आहे, आपण बघितलेला होता हा फर्स्ट पार्ट 1 बघितला होता. आता पार्ट 2कडे आपण वळणार आहोत. बघा, पार्ट 2कडे जाऊया. आता आपण पार्ट 2 मध्ये एक प्रश्न येतो, खालील दिलेल्या उत्तराची सर्वनामे शोधून लिहा. अथर्वला झाडांबाबत खडा माहीत असून त्याची स्वतःची रोपणवाटा घरच्याच्या परिसरात आहे. एके दिवशी त्याने विचारलीस, येतोस का तुझे झाडे पाहायला? लगेच मी तयार झालो. याचे सर्वनाम किती आहे तुम्हाला बघा. त्याची, स्वतःची, त्याने, त्याला, मी ही 5 सर्वनामे यामध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक क आहे, तुला माहिती असलेले एक संयुक्त क्रियापद लिही व त्याचा वापर करून एका वाक्यात लिही. संयुक्त क्रियापद लिहायचे तुम्हाला माहिती आहे. जसे संयुक्त क्रियापद खाऊन टाक. ठीक आहे, वाक्य शीतल एवढा लाडू खाऊन टाक. संयुक्त क्रियापद पाहून घे. वाक्य तू हे काम नीट पाहून घे. हे दिले. यापैकी आपल्याला इथं 2 पैकी 2 मार्क मिळणार. ठीक आहे, बघा, खालील दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच्या काळाचे एक नवीन वाक्य लिहा. माधवीने पेरू खाल्ला. काळ भूतकाळ आहे, खाल्ला भूतकाळात घडलेली गोष्ट आहे. वाक्य आहे माधवीने सफरचंद खाल्ले. ठीक आहे, बघा, आता ई प्रश्न दिलेला आहे. खालील वाक्य वाच, वाक्यांशी संबंधित योग्य म्हण कंसातून निवडून लिहायचे. गुण 1 दिला आहे. दुरून डोंगर साजरा करणे, असतील शिते तर जमिनीत भूते, सारा गाव माझा एक नाही, या म्हणी दिला आहे. खालील वाक्य ओळखून कोणती म्हण कोणत्या वाक्याला फीडबॅक सांगायचं आहे. आमचे इतके मित्र आणि नातेवाईक आहेत, गावात वाटले अडचणीत सगळे हात पुढे करतील, पण कसले काय, तोंडावर साजरे, असतील शिते तर जमतील बुटे. ठीक आहे, फ पण दिलं आहे तुम्हाला. खालील वाक्य वाच, वाक्यांशी संबंधित योग्य संबंध निवडून लिहायचा आहे. ठीक आहे, सर्कशी स्टूलवर उभा राहिला हत्ती पाहून लहानशा शिशीला थक्क झाला. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक आपण नवीन बघूया. 10 मार्कासाठी प्रश्न आहे नवीन. बघा, नवीन प्रश्न बघणार आहोत. 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन या निमित्त शाळेत निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यासाठी तू पुढीलपैकी कोणत्या एका विषयावर लिहिशील. बघा, तर निबंध स्पर्धा म्हणजे 5 मार्काचा प्रश्न आहे. वाचनाचे महत्त्व, शक्यतोवर तुम्ही बोलू लागले, हसू लागले, आवडले ह्या गोष्टी लिहू नका. महत्त्वाचं लिहा, ज्याचे महत्त्व विचारले, कारण यामध्ये मार्क कटण्याची शक्यता कमी असते. वाचनाचे महत्त्व याला अंडरलाईन करा. वाचन ही खूप चांगली सवय आहे. त्या वाचनामुळे आपले ज्ञान वाढते, आपण नवीन गोष्टी शिकतो आणि आपली भाषा सुधारते. अशा प्रकारचा पूर्ण निबंध तुम्हाला लिहायचा आहे. मी इथं क्रॉस डाऊन केलेला आहे. लास्टला अशा प्रकारे वाचनाचे महत्त्व आपल्याला समजते. या इन्स्ट्रक्शन लाईनला तुम्हाला 2 मार्क मिळतील. चला नेक्स्ट इथे बघू काय आहे. ठीक, नेक्स्ट पार्ट तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, खालील काही शब्द दिले आहेत, त्या शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून लिहा. शेती, जहाज, रात्र, दप्तर. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 5 तुम्ही स्वतःच्या मनानं पण लिहू शकता, पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे. बघा, यातला मार्क काय दिला तर 5 मार्काचा प्रश्न दिला आहे. प्रामाणिक लाकूड तर 1 मार्क याला भेटतो. कशाला? 1 मार्क इथं मी लिहून दे, 1 मार्क भेटतो. कशाला? प्रामाणिक. तुम्ही ना कथेचं गोष्टीचं टायटल टाकायचं आहे, गोष्टीचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे, एकदा एका गावात एक लाकूड तडा होता. तो ही गोष्ट तुम्ही रीड करून घेता, सोपी गोष्ट आहे. तर याला पण किती 2 मार्क असतात. बॉडी तुमचं कशी तुम्ही फॉन्ट लिहिता, कसं लिहिता, त्याला 2 मार्क दिले जातात. ठीक आहे, आणि झाले 3 मार्क. आणि 4 मार्क असतं. एक लास्टचा 1 मार्क असतो तात्पर्याला. ठीक आहे, तात्पर्य, त्याच्या प्रामाणिकवर देव खुश झाले आणि त्याला तिन्ही कोराडी दिल्या. ही बॉडी ऑफ लाईन झाली, तात्पर्य झालं. याला 1 मार्क असतो आणि 1 मार्क असतो तुमचा अक्षर आले. अशा प्रकारचे 5 मार्क असतात. चला विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी इथं थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब. बाय बाय बाय.